पंचनामे जे आहेत ते जेवढे आमच्याकडे येत आहेत त्याच्यावर आम्ही कारवाई चालू केली आहे। बाकी आम्ही सांगितलं आहे जिथे करणं शक्य नसेल तिथे नुसतं ड्रोनने देखील पंचनामा केला तरी चालेल। ड्रोनचा पंचनामाही आम्ही मान्य करून घेऊ। कोणी मोबाईलवर फोटो काढूनही आपल्याला दिला तरी तो पंचनामा आपण मान्य करू। ही दिवाळीपूर्वीच आपण मदत देणार आहोत। महाराष्ट्रात सध्या ढगफुटी सदृश्य पावसाने शेतीचं प्रचंड नुकसान झालंय। सोलापूर जिल्ह्यासह मराठवाड्यातील नांदेड, लातूर, बीड, उस्मानाबाद या ठिकाणी नद्या तुडुंब भरल्यात, बंधारे फुटले, शेतीची जमीन खरडून गेली। या संकट काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्त्वाची घोषणा केली आहे की यावेळी ड्रोनद्वारे शेतीचे पंचनामे केले जातील। पारंपरिक पंचनामे करण्यासाठी अधिकारी पोहोचू शकत नाहीत अशा गावांमध्ये ड्रोनच्या माध्यमातून नुकसानीचा पंचनामा केला जाईल। मोबाईलवर काढलेले फोटो सुद्धा मान्य केले जातील आणि दिवाळीपूर्वी सर्व शेतकऱ्यांना मदत देण्याचं आश्वासन सरकारने दिलंय। नमस्कार, मी विहंग ठाकूर। लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील उजनी आणि निलंगा तालुक्यातील औराद शहाजनी येथे मुख्यमंत्री शेतकऱ्यांना आधार द्यायला पोहोचले। त्यांनी पंचनाम्यांची माहिती घेतली, पण काही गावं अजूनही पाण्याखाली आहेत, तिथे प्रशासन पोहोचू शकत नाही। मग पंचनामे कसे करायचे? इथेच येतो ड्रोन पंचनामा। तंत्रज्ञानाचा नवा वापर। पूरग्रस्त भागात केला जाणारा ड्रोन पंचनामा म्हणजे काय, तो कसा होतो, त्याचे निकष काय आहेत आणि त्याच्या मदतीने शेतकऱ्यांना खरोखरच लवकर आणि पारदर्शक पद्धतीने मदत मिळेल का? पारंपरिक पंचनाम्यांपेक्षा ड्रोन पंचनामा किती वेगळा आहे? सरकारने यासाठी कोणती यंत्रणा तयार केली आहे आणि शेतकऱ्यांनी मोबाईलवर फोटो काढल्यास तेही कसे ग्राह्य धरले जातील, याचा सविस्तर उहापोह आपण या व्हिडिओत पाहणार आहोत। सुरुवातीला समजून घेऊयात पूरस्थितीवेळी शेती आणि मालमत्ता यांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी ड्रोन पंचनाम्याची गरज का भासली। पंचनामा म्हणजे नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करून अधिकृत नोंद घेणं, पण ज्या ठिकाणी पोहोचणं कठीण आहे, उदाहरणार्थ पाणी, चिखल, रस्ता तुटलेला असेल, तिथे आता ड्रोन कॅमेराद्वारे व्हिडिओ आणि फोटो काढले जातील। हे फोटो आणि व्हिडिओ प्रशासनाच्या ॲपवर अपलोड होतील। तिथून अधिकारी नुकसानीचं प्रमाण पाहतात, शेतकऱ्यांची यादी बनवतात आणि मग मदत ठरवतात। म्हणजेच ड्रोन पंचनामा हा पारंपरिक पंचनाम्याच्या तंत्रज्ञानावर आधारित नवा अवतार आहे। सामान्यतः पंचनामे तालुका आणि महसूल विभागातील अधिकारी करतात। यात तलाठी, मंडळ अधिकारी, कृषी सहाय्यक आणि तहसीलदार कार्यालयाचे प्रतिनिधी सहभागी होतात। काही ठिकाणी ग्रामसेवक किंवा कृषी विभागाचे तंत्रज्ञही उपस्थित राहतात। मोठ्या आपत्तीच्या वेळी जिल्हाधिकारी किंवा उपविभागीय अधिकारी थेट पाहणी करतात। पण मग या ड्रोन पंचनाम्यांचे फायदे नेमके कोणते, चला पाहूयात। पूरस्थितीत ही शेत बांधावर पोहोचता न येणाऱ्या भागाची अचूक माहिती सहज मिळते। शेतकऱ्यांच्या शेतीचे रिअल टाइम फोटो आणि व्हिडिओ प्रशासनाला मिळतात। GPS लोकेशनमुळे प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि विश्वासार्ह होते। शेतीच्या पंचनाम्याची गती वाढते, त्यामुळे शेतकऱ्यांना मदत लवकर मिळते। फसवणूक किंवा चुकीची नोंद होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात कमी होते। ड्रोन तंत्रज्ञानामुळे प्रशासनाला कमी वेळेत अधिक अचूक आणि पारदर्शक पंचनामे करता येतात, म्हणून शेतकऱ्यांना हक्काची मदत वेळेवर मिळण्याची संधी वाढते। ड्रोन पंचनामे पारदर्शक आणि अधिकृत राहावेत यासाठी सरकारने काही महत्त्वाचे निकष ठरवलेत। संबंधित गावातील कुठल्या भागात पूर, अतिवृष्टी किंवा पाणी साचल्याची अधिकृत नोंद असणं गरजेचं आहे। ड्रोन उडवण्यासाठी प्रशासनाकडून अधिकृत परवानगी आणि प्रशिक्षित प्रमाणित ऑपरेटर असणं बंधनकारक आहे। प्रत्येक फोटो किंवा व्हिडिओवर तारीख, वेळ आणि GPS लोकेशन स्पष्टपणे दिसणं आवश्यक आहे। यामुळे पंचनाम्यांची विश्वासार्हता वाढते। संबंधित शेतकऱ्याचं नाव, गट क्रमांक किंवा सर्वे नंबर स्पष्ट नोंदवणं गरजेचं आहे, जेणेकरून नुकसानीचे क्षेत्र आणि शेतकऱ्यांची नावं जुळवता येतील। केवळ एकाच बाजूने नव्हे तर किमान 2 ते 3 अँगलमधून फोटो आणि व्हिडिओ काढणं आवश्यक आहे, जेणेकरून संपूर्ण नुकसानीचा अंदाज लावता येईल। शेतकऱ्यांनी स्वतः मोबाईलवर काढलेले फोटो आणि व्हिडिओ पूरक पुरावा म्हणून प्रशासनाकडे जमा करता येतील। ते फोटोही पंचनाम्यात विचारात घेतले जातील। या सर्व निकषांमुळे पंचनाम्याची प्रक्रिया अधिक अचूक, पारदर्शक आणि वेगवान होते। त्याचा थेट फायदा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळतो। ड्रोन तंत्रज्ञानासोबत काही अडचणीही आहेत। मुसळधार पाऊस किंवा जोरदार वाऱ्यात ड्रोन उडवणं धोकादायक ठरतं। नेटवर्क किंवा इंटरनेट नसल्यानं फोटो डेटा अपलोड करण्यात उशीर होतो। अनेक गावात प्रशिक्षित ड्रोन ऑपरेटर नाहीत, प्रशासनावर अवलंबून राहावं लागतं। फोटोची अचूकता आणि मोजमापात चुका होऊ शकतात।
सध्या सोलापूर आणि मराठवाड्यातील बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी या ठिकाणी अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय। काही भागात अजूनही पाणी साचलेलं आहे आणि रस्ते तुटलेले आहेत, त्यामुळे पारंपरिक पंचनामे करणं अवघड झालंय। याच परिस्थितीत ड्रोन पंचनाम्यांचा वापर सुरू झालाय। शेतकरी स्वतः मोबाईलवर फोटो काढून प्रशासनाला पाठवतायत। GPS आणि तारीख वेळेसह हे फोटो प्रशासनाच्या प्रणालीत अपलोड होतात, ज्यामुळे नुकसानीचं अचूक प्रमाण ठरतं आणि मदत लवकर मिळू शकते। सरकारने स्पष्ट केलंय, पंचनाम्याची पद्धत पारंपरिक असो किंवा ड्रोनची, नुकसान झालं हे सिद्ध झालं की शेतकऱ्याला मदत मिळणारच। दिवाळीपूर्वी सर्व मदत वितरित करण्याचं आश्वासन दिलंय, म्हणून ड्रोन पंचनामे म्हणजे मदत मिळण्याचा शॉर्टकट नव्हे, पण मदत लवकर आणि अधिक अचूकतेने मिळण्याचा मार्ग आहे। जरी पंचनाम्याची पद्धत बदलली असली तरी उद्देश तोच आहे, शेतकऱ्याला योग्य आणि वेळेवर मदत मिळावी। ड्रोन पंचनामा हे फक्त तंत्रज्ञान नाही, तर प्रशासन आणि डिजिटल तंत्रज्ञान यांची सांगड घालणारी नवी पायरी आहे। या पद्धतीमुळे आता अशा भागांमध्ये जिथे पारंपरिक पंचनामे करणं कठीण आहे, तिथे नुकसानीचा अचूक फोटो आणि डेटा गोळा करता येतो। शेतकऱ्यांना मदत लवकर मिळते आणि फसवणूक किंवा चुकीची नोंद होण्याची शक्यता खूप कमी होते। पुढील काही वर्षात जर ही पद्धत महाराष्ट्रभर सर्वत्र राबवली गेली तर आपत्तीच्या काळाच्या वेळेत शेतकऱ्यांना आधार आणि मदत मिळू शकेल। म्हणूनच ड्रोन पंचनामा ही महाराष्ट्रातील शेतीसाठी एक मोठी, आधुनिक आणि विश्वासार्ह क्रांती ठरणार आहे। ड्रोन पंचनाम्याबद्दल तुमचं मत काय? कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।